शेतकऱ्यांना मी वचन देतो की आमचं सरकार आल्यावर हमी भावाने तुमचं सोयाबीन आमचं सरकार विकत घेईल. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे मालवण येथील सभेत पाहूयात. मराठवाड्यामध्ये मी फिरलो, विदर्भामध्ये फिरलोय. शेतकरी संतापलेत नुसते, कारण सोयाबीनला भाव नाहीये, कापसाला भाव नाही, डाळीला भाव नाही, काय संपूर्ण वाताहत झालेली आहे. आणि त्या शेतकऱ्याने जे आशेने तुमच्याकडे बघतायत की काहीतरी तुम्ही द्याल, पण तुमची ती आयात निर्यात धोरणं अशी तुम्ही आखता की आता कांद्याचे भाव पडायला लागलेले आहेत. आणि तो तुमच्याकडे बघतोय की माझ्या सोयाबीनला हमी भाव कधी देणार. आज त्या शेतकऱ्यांना माझ्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, मराठवाडा आणि विदर्भाच्या, की तुम्ही सोयाबीन विकण्याची घाई करू नका. आपलं सरकार येतंय. आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला वचन देतोय की हमी भावाने शासन तुमचं सोयाबीन खरेदी करेल. पण हे वचन मी देतोय. हे वचन ना मोदी देत, ना अमित शहा देत. मिंदे बिंदे तर सोडूनच त्यांचे चिंध्याच झालेले आहेत.